आज आपण करणार आहे एक अनोखा प्रवास म्हणजेच महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचा एक अनोखा प्रवास। नंबर 1, पारंपरिक पदार्थांचा प्रवास। महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे सात्विक, पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचा रेलचेल। कोकणातील नारळी फोडणीची भाजी, विदर्भाची झणझणीत सावजी भाजी, पश्चिम महाराष्ट्राची मिसळ आणि खानदेशची कलंगी असलेली भाज्यांची चव। प्रत्येक भागाची एक वेगळी ओळख आहे आणि हो, पुरणपोळी शिवाय कोणताही मराठमोळं जेवण पूर्ण होत नाही, बरोबर ना? नंबर 2, स्ट्रीट फूड। चला आता करूया एक झक्कास स्ट्रीट फूड सफर। मुंबईचा वडापाव हा फक्त एक पदार्थ नाही, तर तो एक भावना आहे। पुण्यातील तुपातली मिसळ, नागपूरची तडका तर्री आणि औरंगाबादची नहरू पाणीपुरी, सगळ्याच पदार्थांमध्ये वेगळी चव आहे। नंबर 3, घरगुती पदार्थ आणि गुपिते। आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात पारंपरिक पदार्थ विसरायला होत आहेत, पण आपल्या आजी आजींकडे काही जबरदस्त पारंपरिक रेसिपी आहेत। चला तर मग आज आपण शिकूया घरगुती पिठलं भाकरीचं गुपित। तर मित्रांनो, हा होता आपल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा एक छोटासा प्रवास।